सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहे. ताई, तुमच्या मागणीनंतर आता बीडमध्ये नवीन एस-आय-टीची स्थापना करण्यात आली आहे. काय प्रतिक्रिया? कसं आहे, की माझ्या ज्या मुख्य मागण्या होत्या मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यापैकी एक मागणी ही देखील होती, की एस-आय-टीला कंप्लीटली डिसबँड करा. याचं कारण असं होतं, की बीडमध्ये जेवढे पोलीस ऑफिसर आहेत, ते सरळ-सरळ वाल्मी कराड यांच्या आशीर्वादानेच तिथे येतात. तर असं असताना कुठच्या पोलीस ऑफिसरमध्ये हिंमत असेल, की ते वाल्मी कराडची पूर्ण चौकशी करू शकतील. तर तेव्हापासून मला असं वाटत होतं, की ही दिशाच मुळात चुकीची आहे आणि एस-आय-टीची पुन्हा म्हणजे डिसबँड करून परत नवीन एस-आय-टी बनवायला हवी आणि जिल्ह्याबाहेरच्या ऑफिसर्सची व्हावी, जे आता काल होताना दिसतंय. पण ह्याच्यात तर असं विशेष काही वाटत नाही आहे, कारण जेवढा कालावधी गेला आहे म्हणजे या तपासात आणि जी दिरंगाई केली गेली आहे, एकतर एस-आय-टी बनवण्यात, सी-आय-डी पथकं पाठवण्यात, इतके दिवस जे लागलेत 9 पासून जवळ-जवळ 27-28 पर्यंत सी-आय-डीकडे तपास दिला गेला नव्हता. तो तिथल्या लोकल पोलीसकडे होता. त्यामुळे पुरावे किती टक्के नष्ट झाले असतील, अशी भीती मला वाटायला लागली आहे. कारण पुरावेच जर राहिले नाहीत, तर त्याच्यावर पुढची चौकशी काय खाक होणार? तर कुठेतरी हे सगळं अतिशय संथ गतीने केलं जातंय, मुद्दाम संथ गतीने केलं जातंय, असंच देखील आता मला वाटायला लागलंय. वाल्मिकी कराडवर मोका लावा अशा प्रकारची तुमची मागणी आहे. काय मागणी आहे? कसं आहे, की जर मे महिन्यापासनं हे शिंदे नावाचे जे गृहस्थ आहेत आवादाचे, ते एकदा नाही अनेकदा म्हणाले. त्यांनी कंप्लेंट्स दिल्या आहेत, त्यांनी एफ-आय-आर केली आहे आणि त्या एफ-आय-आरमध्ये जर आपण बघितलं सेक्शन्स काय-काय होते, तर आय-पी-सीचे सेक्शन 365, 385, 147, 148, 149 आणि आर्म्स ॲक्टचा 4 and 25 इतके गंभीर सेक्शन हे मे महिन्यात लागले होते, आत्ताचं नाही. तर मे महिन्यापासनं खंडणी मागितली जाते. वारंवार या तक्रारी त्या कंपनीने पोलिसात केल्या होत्या, पण चौकशी झाली नव्हती. का? कारण तेव्हा धनंजय मुंडे यांचा दबाव नक्की, नक्की, नक्की हा पोलिसांवर होता. म्हणूनच आमची जी मागणी होती, की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिल्या दिवशीपासनं हे गुन्हे कुठले होते? खंडणीचे, जीवे मारण्याच्या धमक्या आणि हे आरोप असताना मोका हा मे महिन्यात खरं लागला असता आणि या सगळ्याची चौकशी जर झाली असती, तर संतोष देशमुख आज आपल्यात जिवंत असते. कारण त्यांनी प्रतिकार केला म्हणून अशा माणसाला, की कोणी आमच्यामध्ये बोललं, तर त्याला ही शिक्षा होईल, हे जे दाखवण्यासाठी त्याचं इतकी क्रूर हत्या केली गेली ना, म्हणून आज ह्या सगळ्याला आपल्याला आक्रोश करावा लागतोय आणि एवढा आक्रोश करून सुद्धा राजकीय दबावामुळे त्यातनं न्याय मिळताना दिसत नाहीये. बीडमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेला आहे. काय प्रतिक्रिया? अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे एका सामान्य माणसाला तुम्ही येणार, चिरडणार आणि त्याच्यावरनं तपास करणार नाही. दीड-दीड, 2-2 महिने आता त्याच्या मृत्यूनंतर तपास करत नाही. आधीचे 7 महिने, नंतरचे 1.5 महिने आणि लोकांनी प्रतिकार देखील करायचा नाही, आंदोलन देखील करायचं नाही. कुठल्या याच्यात तुम्ही मला सांगा हिंसा झाली होती? का त्यांनी जमावबंदी लागावी? एवढ्या 1.5 महिन्यात एक इन्स्टन्स दाखवा, की जिकडे लोकांनी अशी काही मोठी काही घटना घडली असेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला असेल. अतिशय शांतपूर्ण, शिस्तीशीर अशी जेव्हा आंदोलनं होतात, जमावबंदी लागण्याची काही गरजच नव्हती. पण याच्यावरनं शासनाची दडपशाही आपल्याला दिसते. बीड आणि परभणी प्रकरणामध्ये माजी न्यायाधीशाची न्यायाधीशाची नियुक्ती करणार होते, पण अजून झालेलं नाही आहे. काय? खरं कसं झालं हे जेव्हापासनं झालं प्रकरण, तेव्हापासनं पोलिसांकडे हा तपास दिला आणि पोलीस यांचं सगळं छान संगनमत कराड यांच्याबरोबर होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 17 तारखेला अधिवेशनात अनाउन्समेंट केली, की आम्ही एस-आय-टी लावू, आम्ही सखोल चौकशी करू, सी-आय-डीची टीम पाठवू आणि एक रिटायर्ड न्यायाधीशांना सुद्धा अपॉइंट करून त्यांच्यातर्फे करू. एस-आय-टी करायला कित्येक दिवस लावले त्यांनी, कित्येक दिवस. त्यानंतर सी-आय-डीचं पथक हे मला वाटतं 27-28 तारखेला तिथे पोचलं. तोपर्यंत हा लोकल पोलीस तिथले करत होते तपास. त्यामुळे मला आता एक तर ते रिटायर्ड जे जज आहेत त्यांची नियुक्ती कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि अजून किती कालावधी लावणार आहात आणि किती आम्हाला त्रास देणार आहात जनतेला, हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो. वाल्मिकी कराड सध्या ईडीच्या रडारवर आहेत असं सांगितलं जात आहे, कारण त्याच्या एकाच बिल्डिंगमध्ये 7 ऑफिस आहेत.
7 ऑफिस फक्त एका बिल्डिंगमध्ये नाही, त्यांच्या कित्येक लोकांच्या नावावर बेनामी प्रॉपर्टीज देखील आहेत. तर हे बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली सुद्धा त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. ईडीने चौकशा केल्या पाहिजेत की इतकी अमाप संपत्ती, एवढी वाईनची दुकानं, एवढे जे त्यांनी घरं घेतली आहेत, ती ऑफिसेस घेतली आहेत, ती या सगळ्या गोष्टींवर चौकशी झाली पाहिजे. आज वाल्मिकी कराड यांना कोर्टात हजर केलं जाणार आहेत. काय अपेक्षा आहेत तुम्हाला? काय मागणी करणार तुम्ही? दगडाची अपेक्षा आहे मला. तर आता कशाची अपेक्षा ठेवणंच मुळात चुकीचं वाटतंय, कारण हे नाही करतायत, नाही करणार काही. आणि जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला अतिशय कायदेशीर, शिस्तीशीर असं आपल्याला आंदोलन करत राहायला पाहिजे. आणि मला आता कुठेतरी वाटायला लागलं, आता मी 1 किंवा 2 दिवसात हायकोर्टाला मी पत्र लिहिणार आहे आणि CJNना ही सगळी माहिती देणार आहे आणि ही कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी करा अशी मी विनंती कोर्टाकडे करणार आहे. कॅमेरामॅन कृष्णा पवारसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.